नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण मॅजिक पावडर बनवणार आहोत। इथे आपल्याला जास्त कष्ट करण्याची गरज नाही आहे। तर हे मॅजिक पावडर आपण कसं बनवणार हे बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा। या पावडरने आपण पितळेचे भांडी, तांब्याचे भांडी, आपण स्टीलचे भांडी, ॲल्युमिनियमचे भांडी असं सहज काढू शकतो। इथे आपल्याला जास्त झंझट करण्याची गरज नाही किंवा खूप घासाघूस करण्याची गरज नाही। इथे आपल्याला पितांबरीचे पावडर देखील आपल्याला वापरायचं नाही आहे, तर इथे आपल्याला जास्त कष्ट देखील करायचे नाही आहे। ॲल्युमिनियमचे भांडे देखील काळपट झालेले असतात आणि ते पांढरशुभ्र आपल्याला करायचे असतात। स्टीलचे भांडे देखील आपण पाणी जर गरम करायला ठेवलं तर ते थोडंसं काळपट होतं आणि ते लवकर निघत नाही। मग आपल्याला कोणती तरी घासणी घ्यावी लागते आणि घासघास घासावी लागते। तर हे पावडर टाकल्याने तुमचे जे ॲल्युमिनियमचे भांडे जरी असतील ते देखील चकाचक होतील। तुमचे जर स्टीलचे भांडे असतील जे काळपट झाले असतील ते देखील चकाचक होतील। आणि त्याबरोबर आपण जे पितांबरी वापरतो तर पितांबरी न वापरता आपण हे पावडर वापरून आपल्या पितळाचे भांडे देखील चकाचक करू शकतो। सर्वात आधी आपल्याला इथं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला डिटर्जंट पावडर असतं ते कोणत्याही कंपनीचं असू दे, ते आपल्याला 2 चमचे टाकून घ्यायचं आहे। हे पावडर आपण महिनाभर वापरण्यासाठी किंवा 15 दिवस वापरण्यासाठी बनवणार आहोत। तर इथे आता मीठ वापरणार आहे। तर 1 चमचा मीठ आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायचं आहे, जे आपण डिटर्जंट घेतलं ते। आणि मीठ आपल्याला इथे मी 2 चमचा टाकलं, जास्त क्वांटिटी बनवायचं आहे म्हणून। इथे अजून आपण काही वस्तू अजून वापरणार आहोत। तर इथे आपल्याला हे एक पावडर टाकायचं आहे, जे आपण लिंबू पावडर म्हणतो ते आपल्याला टाकायचं आहे। त्याचा अर्क असतो लिंबूचा, तो आपल्याला सहज मार्केटमध्ये मिळून जातो। तर तो आपल्याला 1 चमचा टाकायचा आहे। तुम्ही 1.5 चमचा देखील टाकू शकतात। आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधनं काढायचं आहे। मिक्सरमधून काढल्यानंतर आपल्याला अजून यामध्ये एक वस्तू ॲड करायची आहे, ती म्हणजे आपले तुम्ही तुमच्या हिशोबानुसार त्याची क्वांटिटी वाढवू शकता। जास्त बनवायचं असेल तर ते जास्त बनवू शकता। इथे आता आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे। गव्हाचं पीठ टाकल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधनं काढायचं आहे। हे गव्हाचं पीठ टाकल्यानंतर आपले भांडे चकचकीत होतील, ते एक दुसऱ्यामध्ये मिक्स होईल आणि त्याच्यामध्ये जे पावडर बॅलन्स आहे ते राहील, खरबरीत राहणार नाही, ते चिकन राहील। त्यामुळे आपला हात देखील खराब होणार नाही। गव्हाचं पिठाऐवजी तुम्ही तांदूळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचे पीठ देखील वापरू शकता। कोणतंही पीठ तुम्ही त्यामध्ये टाकू शकता। आता हे आपला मॅजिक पावडर तयार झालेलं आहे। तर इथे मी मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे, ते मी एका डब्यामध्ये भरून घेईल नंतर। तर आता आपल्याला 1 चमचा इथे वापरायचा आहे। ॲल्युमिनियमची माझी ही कढई आहे, तर त्यामध्ये आपण ते खराब झालेली असते आणि आपण ते धुतो तेव्हा सगळं खराब होतं। जे आपण लिक्विड वापरतो ते देखील पटकन होत नाही। तर तुम्ही या पावडरने बघू शकता पूर्णपणे कढई ही चकचकीत होणार आहे आणि त्याचा जो काळवटपणा असतो तो देखील निघून जाणार आहे। ॲल्युमिनियमला आजूबाजूला काळवटपणा झालेला असतो आणि तो पटकन निघत नाही, तर या पावडरने पटकन निघून जाईल आणि तुमचं भांडे देखील चकचकीत दिसतील आणि तुमचं काम सोपं होईल। मी नेहमीच तुमच्याकडे असे घरगुती टिप्स शेअर करत असते। माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता, तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल। तुम्हाला हा व्हिडिओ जरी थोडा जरी आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर नक्की करा। सबस्क्राईब देखील करा, सेव्ह देखील करून ठेवा, नंतर तुम्हाला कधीही कामात येईल। इथे मी तारेची घासणी न वापरता इथे मी साधी आपली घासणी येते, स्क्रॉच ब्राईट असतो तो वापरलेला आहे। तर तुम्ही देखील हे वापरू शकता। जर तुमचं एखादं भांडं असं कडेला काही नसेल त्याला, तर त्याच्याने आपण प्लेन असं आपण वापरू शकतो। दर महिन्याला आपण किराणामध्ये भरपूर साबण आणत असतो, विम बार, एक्सो असं वापरत असतो आणि ते कधी-कधी आपल्या भांड्यांना देखील लटकलेलं असतं, चिपकलेलं असतं। तर याच्याने काहीही होणार नाही, याच्याने साईड इफेक्ट देखील आपल्या याला होणार नाही, सगळं व्यवस्थित निघून जाईल। जे आपल्या भांड्यांना असतं तुम्ही बघू शकता, जो काळवटपणा आहे तो हाताने देखील निघून जात आहे। थोड्या वस्तू वापरून आपल्याला महिनाभर हे पावडर पुरेल आणि आपला खर्च देखील वाचेल। तर याच्यामध्ये आपण फक्त फेस येण्यासाठी आपण डिटर्जंट वापरलेलं आहे आणि सगळ्या वस्तू हे आपल्या घरातल्याच आहेत। त्यानंतर आपण स्टीलचं मी तुम्हाला घासून दाखवणार आहे। स्टीलचं देखील ही जी कढई होती ती पूर्णपणे चकचकीत झालेली आहे। तर आपण त्यामध्ये देखील 1 चमचा आपण ते पावडर घेणार आहोत। तुम्ही हे पावडर हाताने, जसं आपण आधीचे लोक राख वगैरे असायचं ते पावडर वापरायचे, कोळसा वापरायचे, तर आपण याच्याने देखील पूर्णपणे घासू शकतो। जो आपला पितांबरीचा साबण येतो त्या पद्धतीनेच हे भांडे पूर्णपणे क्लीन होऊन जातील।
स्टीलच्या भांड्यामध्ये जेव्हा आपण एखादी वस्तू गरम करतो, चहा गरम करतो आणि कडेला काळवटपणा झालेला असतो, पूर्णपणे चिपकून झालेलं असतं. स्टीलची भांडी असते पण ती पूर्णपणे स्वच्छ दिसत नाही. पण मी जेव्हा हे पावडर वापरून ही कढई स्वच्छ केली तर पूर्णपणे चिकन आणि चकचकीत आणि चमकायला लागली. आपण जेव्हा घरामध्ये भांडी धुण्याचा साबण वापरतो तेव्हा भांडे धुतल्यानंतर ते डाग तसेच्या तसे काही भांड्यांना दिसत असतात, तर याचं तसं होणार नाही. पूर्णपणे स्वच्छ झाल्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्णपणे आपली कढई क्लीन झालेली आहे आणि चकचकीत देखील झालेली आहे. याचा एकही डाग तुम्हाला दिसणार नाही. आता आपण पितंबाळ्याची भांडी काढून बघूयात. तर इथे मी पितंबाळ्याची एक प्लेट घेतलेली आहे, जी मी देवपूजेसाठी वापरते, पण ती अशी रोज वापरून वापरून अशी काळवट झालेली असते. तर तुम्ही बघू शकता ते पावडर टाकतात, जसे आपण पितांबरीचं भैया पावडर वगैरे वापरतो त्याच्याने कसं पटकन निघून जाते, तर तसंच या पावडरने देखील निघून जाते. तर आपल्याला काहीही खर्च करण्याची गरज नाही. जर आपल्याला थोड्या वस्तूंमुळे जर आपले हे भांडे चकचकीत होत आहे, तर आपण का नको हे असे बनवायला. तर गृहिणीने नक्कीच हा उपयोग करायला हवा. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्या मॅजिक पावडरने आपण ही प्लेट पूर्णपणे स्वच्छ करणार आहोत. तुमच्यासमोर आहे, मी पूर्णपणे हाताने तिला क्लीन करत आहे. तर ते सहजपणे आधी काळवट झालेली होती आणि आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे ते निघत आहे. जो त्याचा काळवटपणा झालेला आहे, जी खराब झालेली असतात आपले तांबा पितळ्याच्या भांडी, तर याच्याने पूर्णपणे क्लीन होते. थोडंसं एक चमच्यामुळे आपली पूर्णपणे प्लेट पूर्ण क्लिअर झालेली आहे. पाणी टाकून आपण तिला धुवून घेऊया. एक चमचा पावडरमुळे आपली पूर्ण प्लेट क्लिअर झालेली आहे आणि इथे आपला हात देखील खराब होणार नाही. त्यामध्ये पीठ देखील टाकलेलं आहे, तर ते हेल्पफुलच ठरणार आहे. हे पावडर तुम्ही नक्कीच बनवून बघा. पूर्णपणे इफेक्टिव्ह पावडर आहे. तर तुम्ही बघू शकता आपली प्लेट पूर्णपणे क्लिअर झालेली आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येत असते. तर पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.